नमस्कार मित्रांनो. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 21 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की वकील मॅडम देशमुखांच्या घरी येतात. घरातले सगळेच इथे असतात. काव्या विचारते, मॅडम आज अचानक तुम्ही इथे कसं काय आलात? त्या मॅडम म्हणतात, बघता बघता 6 महिने झाले सुद्धा. तुमचं काय ठरलं आहे डिवोर्ससाठी? चौघं एकत्र म्हणतात की आम्हाला डिवोर्स नको आहे. मानिनी म्हणते, नाही, तुम्हाला डिवोर्स घ्यावाच लागेल. तुम्ही फाईल केली होतीत ना, आता काहीही झालं तरी मागे हटायचं नाही. तुम्ही चौघांनी डिवोर्स घ्यायचा. सगळ्यांना एकदम धक्का बसतो. सगळे ते चौघं म्हणतात, पण आम्हाला हे लग्न हवं आहे. तेवढ्यात तिथे काव्या, नंदिनी यांचे आई बाबा येतात. बाबा म्हणतात, थांबा, तुम्हाला हे लग्न हवं असेल ना तरी आम्हाला हे लग्न नको आहे. मुळात जबरदस्तीच्या लग्नामध्ये आम्ही तुम्हाला राहू देणार नाही. या जबरदस्तीच्या लग्नातून तुम्ही सगळ्यांनी मुक्त झालेला आम्हाला हवं आहे. त्या चौघांनाही पुरता धक्का बसतो. आत्तापर्यंत आई बाबा आपल्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते आणि आता एकत्र आल्यानंतर वेगळे व्हा म्हणतायत. त्या चौघांना काही कळत नाही. तर मानिनी, विक्रम, धनंजय, शारदा या सगळ्यांनी काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी यांच्या लग्नाचा घाट घातलेला असतो. आता या चौघांचं लग्न कसं पार पडतंय, किती छान धमाल मस्ती येते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की काव्या पार्थवर रागावून जात असते. पार्थ तिला थांबवतो आणि मंगळसूत्र दाखवतो. पार्थ म्हणतो, काव्या, हे तुमचं मंगळसूत्र मी तुम्हाला दिलं होतं ना. मी सकाळपासून विचार करतोय काहीतरी स्पेशल करायचं, आणि तेव्हा मला आठवलं की हे मंगळसूत्र तुम्हाला खूप आवडतं. त्यासाठी हे मंगळसूत्र घाईत मी सोनाराकडे जाऊन जोडून आणले. हेच मंगळसूत्र आपलं नातं पूर्ण करतं. काव्या म्हणते, पार्थ, अहो सकाळपासून या क्षणाची मी वाट बघत होते. आजचा एवढा स्पेशल दिवस आहे आणि माझी इच्छा होती की तुम्ही मला मंगळसूत्र घालावं. आणि तुम्ही काय केलं? रक्ताने स्केच बनवलं. अहो पार्थ, मी खूप साधी मुलगी आहे हो. मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी करता ना माझ्यासाठी, ते मला सगळं आवडतं. पार्थ म्हणतो, चुकलंच माझं. मला वाटत होतं तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करावं, म्हणून मी ते. काव्य म्हणते, पार्थ, तुमचं रक्त सांडून मला काही स्पेशल वाटणार आहे का? पार्थ म्हणतो, आता जाऊ द्या, हे गिफ्ट तुमच्यासाठी. पण याचा काय फायदा आता? स्पेशल दिवस तर गेला, आता रात्र आली आहे. काव्य म्हणते, पार्थ, रात्र आपलीच आहे. घाला मंगळसूत्र. पार्थ काव्याला मंगळसूत्र घालतो. पार्थ म्हणतो, काव्या, माझं राहिलेलं व्हॅलेंटाईन गिफ्ट मी तर तुम्हाला आता हे दिलं आहे ना. काव्या आतून रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन येते आणि दोघं एकमेकांना पेस्ट्री भरवतात. एकमेकांना व्हॅलेंटाईन डे विश करतात. पार्थ काव्याच्या गालावर किस करतो आणि दोघं एकमेकांकडे बघत असतात. रम्या हे सगळं लांबून बघते आणि हळूच टाळ्या वाजवते. तर थोड्या वेळाने जीवा, नंदिनी घरी येतात. नंदिनी, जीवा यांच्यातली भांडणं मिटली म्हणून घरातले सगळे खुश असतात. जीवा म्हणतो, नंदिनी घरात जरी आली ना तरी अजून एक गृहप्रवेश बाकी आहे. जीवा नंदिनीला उचलून तिच्या रूममध्ये घेऊन जातो. जीवा नंदिनीच्या जगात घेऊन जातो. नंदिनी म्हणते, जीवा, त्या दिवशी अर्धवट राहिलेले किस पूर्ण करायचा. जीवा नंदिनीला किस करणार असतो आणि तेवढ्यात तिथे काव्या, पार्थ बॅग घेऊन येतात. काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी यांना खूप चिडवतात. त्या चौघांची धमाल मस्ती चालू असते, गप्पा चालू असतात आणि एकमेकांना चिडवणं चालू असतं. तर इथे रम्या रूममध्ये येते. वसू म्हणते, बघितलंस ना, अगं काय झालं, त्या दोघांची भांडणं मिटलीच. रम्या, मला माहिती होतं. अगं दिवस कसाही गेला ना तरी दिवस संपता संपता या दोघांची भांडणंसुद्धा मिटतील. आणि रम्या, आता आपण किती माइंड गेम खेळले ना तरी याचा काही उपयोग होणार नाही आहे. अगं ते काव्या, पार्थ दोघं एकमेकांवर अतोनात प्रेम करतात. आता काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी यांचं नातं अशा वळणावर आलं आहे ना की कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते तोडू शकणार नाही नातं. मला नाही वाटत त्यांच्या प्रेमाचा कोणी गळा दाबू शकेल. रम्या खूप भडकते आणि वसूचा गळा दाबते. वसू म्हणते, रम्या काय करतेस, मला त्रास होतोय, गळा सोड. वसू खूप तडफडत असते. रम्या बराच वेळानंतर गळ्यावरचा हात काढते. वसू एकदम खाली कोसळते आणि खोकलत असते. रम्या तिला पाणी देते. वसू म्हणते, नकोय मला पाणी. रम्या डोळे मोठे करते आणि पुन्हा गळा धरायला जाते.
वसू रम्याचा हा अवतार बघून खूप घाबरते आणि रम्या जे म्हणेल ते करायला तयार होते. रम्या आपल्या आईच्या डोक्यावरून हात फिरवते आणि वसू थरथर कापत असते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.